नमस्कार, मी छाया थोरात. आगामी बिहार विधानसभा निवडणुका या विषयावरती आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी इथे उपस्थित आहेत राजकीय विश्लेषक श्री विश्वास उडगी सर. कुठल्याही निवडणुका घेताना सर्वात आधी क्षेत्रीय मतदार याद्या अद्ययावत केल्या जातात. खरं तर महाराष्ट्रात संध्याकाळी 6 नंतर 78 लाख मतदार संख्या वाढल्याचे आरोप राहुल गांधी यांनी केलेले आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं नाही. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की बिहार विधानसभेच्या निवडणुका ज्या ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित आहेत, या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना मतदार पात्रता ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना काही कागदपत्र मागितली आहेत. अचानक असा निर्णय घेण्यामागे निवडणूक आयोगाला नक्की काय साध्य करायचं आहे असं तुम्हाला वाटतं सर? तुम्ही आता बिहारच्या विधानसभेच्या निमित्ताने महाराष्ट्र विधानसभेच्या वेळेस काय झालं हाही प्रश्न विचारलेला आहे. प्रथम महाराष्ट्र विधानसभेच्या बाबतीत राहुल गांधींनी जे फिक्सिंग हा शब्दप्रयोग केलाय तो किती नेमका आहे याच्याविषयी मला बोलणं आवश्यक आहे. कारण राहुल गांधींनी 5 मुद्दे जे उपस्थित केले त्यात मतदार याद्या महाराष्ट्रातल्या निर्माण करण्याची जी प्रक्रिया होती महाराष्ट्रातली पासून ते मतदान काही विशिष्ट ठिकाणी काही मतदारसंघांमध्ये एकूण 78 लाख मतदान 6 नंतर वाढणं ही जी प्रक्रिया आहे. तर मुद्दा 1 की मतदार याद्या महाराष्ट्रातल्या विविध मतदारसंघांमध्ये ह्या तिथे वोटर्स वाढणं डिस्प्रपोर्शनेटली वाढणं ही गोष्ट. त्यानंतर 3 ते 5 आणि 5 नंतर 6 नंतर जी गर्दी नसताना 78 लाख मतं वाढणं ह्याच्यातून प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाचे जे लोक एरवी कधीही निवडून येऊ शकले नसते ते या बोगस मतदारांनी निवडून आणलेले आहेत. कारण मतदार याद्या सदोष होत्या आणि खुद्द देवेंद्र फडणवीस ज्या ठिकाणी निवडून आले त्या ठिकाणचं मतदान हे प्रचंड मोठं प्रश्नांकित आहे. आणखीन काही मनमाड सारख्या ठिकाणी किंवा त्या खानदेशमधल्या काही भागांमध्ये एकाच बिल्डिंगमध्ये किती पटीने मतदार नोंदवले गेले हे सगळे प्रश्न उदाहरणासहित राहुल गांधींनी उपस्थित केले आहेत. आणि भारतातल्या प्रत्येक भाषेतल्या वर्तमानपत्रांनी राहुल गांधीचा हा लेख छापलेला आहे. याच्यावरती उत्तर देणं अपेक्षित होतं इलेक्शन कमिशनने. त्या इलेक्शन कमिशनची गच्छंती करून नवीन ज्ञानेश कुमार आता आले आणि इलेक्शन कमिशनने गोल आणि गोलपोस्ट बदलणारे गोष्टी केल्या. सरकारने कायदाच बदलून टाकला आणि 45 दिवसाच्या शिवाय जास्त कॅमेरामधल्या येणाऱ्या गोष्टी मिळणारच नाहीत असा कायदा केला. आणि आता आपण तुम्ही विचारलेला प्रश्न असा की महाराष्ट्राची निवडणूक ही 78 लाख मतांनी फिक्सिंग करून महाराष्ट्राची विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने जे बहुमत मिळवले ते किती बोगस आहे याचं उत्तर खरं तर इलेक्शन कमिशनने संविधानाला शपथ घेणारे लोक संविधानिक पदांवरती बसणारे लोक त्याचं उत्तर द्यायला टाळतात. तो इलेक्शन कमिशन कशा पद्धतीने इलेक्शन घडवून आणतं मतदार याद्यांच्या निर्मितीपासून ते मतदान होईपर्यंत किती 5 पद्धतीने एक बनावट इलेक्शन निर्माण करणं आणि विधानसभा ताब्यात घेणं हा प्रकार त्याने दाखवून दिला. अर्थात संविधानाच्या दृष्टीने महाराष्ट्राची विधानसभा याला आव्हान देण्याकरता 100 रिट पिटिशन मुंबईच्या हायकोर्टामध्ये आहेत. त्याच्यावरती तारखा लागत नाहीयेत, त्या ऍडमिट झालेल्या आहेत. असं असताना आता तुम्ही विचारलेला प्रश्न की ऑक्टोबरमध्ये जेव्हा विधानसभा आता ड्यू आहे बिहारची त्या ठिकाणी हे ज्ञानेश कुमार एक नवीन प्रयोग करतायत आणि महाराष्ट्राचं निवडणूक हरियाणाची निवडणूक जशी फिक्स झाली त्याचं कुठलंही उत्तरदायित्व किंवा अकाउंटेबिलिटी याच्याविषयी संविधानाच्या ह्या पदावरती बसलेला माणूस अजिबात बोलत नाही. आणि बिहारमध्ये आता इलेक्शन सुरू करताना जी प्रचंड मोठं हेराफेरी चाललेली आहे त्याच्याविषयी तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की इलेक्शन कमिशन अजून एक निवडणूक म्हणजे बिहारची निवडणूक ही फिक्सिंगच्या दिशेने पुढे नेते. आता त्याविषयी माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राची इलेक्शन फिक्स करून झाल्यानंतर एक मोठा गुन्हा इलेक्शन कमिशनने केलेला आहे. त्या इलेक्शन कमिशनला पडद्यावरून बाजूला केला. त्यानंतर नियम बदलले खेळाचे आणि आधीचा जो प्रश्न होता मेहमूद प्राचासारख्या वकिलांनी हायकोर्टाची एक ऑर्डर मिळवली होती की कॅमेरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड ज्या झालेल्या असतात ते तुम्ही आम्हाला सादर करा. हायकोर्टाची ऑर्डर होती पण ती हायकोर्टाची ऑर्डर जर दिली असती तर हरियाणाची इलेक्शन आणि महाराष्ट्राची इलेक्शन हे सगळे कागद जर राहुल गांधी काँग्रेस पक्ष असो किंवा इंडिया राष्ट्रवादी पक्ष असो यांच्या हातात आले असते तर भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे एक्सपोज झाला असता
हे महाराष्ट्राच्या बाबतीत घडलं असतं, होय हे हरियाणाच्या बाबतीत पण घडलं असतं. आणि म्हणून त्यांना एक्सपोज न होता अजून एक मोठं स्कॅम घडवायचं आहे. एक अजून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नवीन आलेले ज्ञानंद कुमार, आधी कोण होते? राजीव कुमार होते. त्यामुळे तर नवीन मनुष्य नवीन गुन्हा करायला नव्या पद्धतीने तयार झालेला आहे. आणि आजची गोष्ट अशी आहे, तुम्ही बिहार विधानसभा निवडणूक आयोग काय करू इच्छिते असा जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता, तेव्हा आजच्या दिवशी 11 राजकीय पक्ष जे बिहारच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने आहेत, इंडिया अलायन्सचे आहेत, त्यात सर्व डावे पक्ष आहेत, त्याच्यामध्ये भारतीय म्हणजे आरजेडी आहे, त्याच्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. या 11 पक्षांनी एकत्रित येऊन त्यांच्या प्रतिनिधींनी आज ज्ञानेश कुमारची बैठक घेतली. ही बैठक तब्बल 2.5 तास चाललेली आहे. आणि 2.5 तास चालली असताना ज्ञानेंद्र कुमार यांनी अजिबात सहकार्य केलेलं नाहीये. आताचे रिपोर्ट्स असे आहेत की एका पक्षाच्या 2च लोकांनी आत यावं, त्यांचंच म्हणणं ऐकून घेतलं जाईल. आणि नेमकं का हे 11 पक्ष आज ज्ञानेंद्र कुमारला भेटले? संघवी साहेब जे आहेत, अभिषेक मनू संघवी, काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे ते सभासद आहेत, त्यांनी या 11 पार्टीचं नेतृत्व केलं. त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की इथे काही लेवल प्लेइंग फील्ड नाहीये आणि या इलेक्शन फिक्स होत आहेत. हे सप्रमाण त्यांनी सिद्ध केलेलं आहे. डाव्या पक्षांचे नेते आरजेडीचे मनोज झा त्या ठिकाणी आहेत. ते म्हणतायत की लेवल प्लेइंग फील्ड तर नाहीच आहे, पण फिक्सिंग कसं होतं याकरता त्यांनी अशी उदाहरणं दिली आहेत की बिहारच्या इलेक्शनमध्ये 2003ला जी यादी आली त्या यादीतून नवीन लोक ऍड होणं ते होत असताना जुनी लोक गाळली जाणं अशी प्रक्रिया इलेक्शन कमिशनला साध्य करायची आहे. आणि आरोप असा आहे 11 पक्षांचा की किमान 2 कोटी मतदार, लक्षात घ्या, 4.5 कोटी ही मला वाटतं तिथली एकूण मतदार नागरिकांची वोटरची संख्या आहे. तर त्यातल्या 2 कोटी लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी याद्या निर्माण करणं असा एक मोठा स्कॅम गेम प्लान ज्ञानेंद्र कुमारचा आहे असा आरोप 11 पक्षांनी केलेला आहे. डेलिगेशन नंतर आलेल्या त्यांनी केलेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्टपणे ते म्हणतात की 2 कोटी मतदारांना या मतदार याद्यांमधून वगळणं ही प्रक्रिया बिहारचे इलेक्शन कमिशन करतायत. याची तक्रार त्यांनी ज्ञानेश कुमारांकडे केली. ज्ञानेश कुमार बिलकुल सहकार्य करायला तयार नाहीत, कारण बिहारचे इलेक्शन कमिशनचे लोक घरोघरी जात आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही आयडेंटिटी कार्ड मागितलं, आधार कार्ड मागितलं, फार फार तर पॅन कार्ड मागितलं, हे ठीक आहे, वोटर्स कार्ड मागितलं हेही ठीक आहे, पण तुम्ही पासपोर्ट म्हणा किंवा तुमच्या आई वडिलांपासूनचा कागद मागितला म्हणा, तर हे कशाचं लक्षण आहे? मला असं वाटतं की आसाममध्ये, बंगालमध्ये मुस्लिमांचं नागरिकत्व हिरावून घेण्याकरता जो NRCचा प्रयोग करण्यात आला त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण मुस्लिम समाज, अल्पसंख्याक समाज खवळून उठला. ते नंतर त्यांना बाजूला ठेवावं लागलं. गेल्या 5 वर्षातल्या ह्या गोष्टी आहेत. आता बिहारच्या इलेक्शनच्या निमित्ताने मला संशय आहे की NRC सारखा प्रयोग इलेक्शन कमिशनर बिहारच्या निवडणुकीपूर्वी करतोय की काय, म्हणजे हा माझा पहिला आरोप आहे. आणि भारतीय जनता पक्ष बिहार मधल्या अल्पसंख्याकांना मतदानापासून वंचित करतोय की काय असा माझा आरोप आहे. मी आता तुम्हाला हाच प्रश्न विचारेन सर, असं आहे का की निवडणूक आयोगाच्या आडून भाजपाचाच CAA आणि NRCचा अजेंडा निवडणूक आयोग राबवतोय? तुम्ही नेमक्या शब्दात बोललात. होय, बिहारचे इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत भारताचे, यांच्या आदेशाप्रमाणेच काम करतायत. आणि ज्या पद्धतीने आसाम, बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा अमित शहाच्या मार्फत राबवण्याचा प्रयत्न झाला, होय, NRC आणि CAA हे 2 असे कायदे आहेत की असे जे प्रयोग आहेत त्यांचे की त्यांनी अल्पसंख्याकांना त्यांचं नागरिकत्व नाकारलं आणि त्यांना छळछावणीमध्ये कोंडून ठेवण्यात आलं. ज्यांचं नागरिकत्व हिरावून घेण्यात आलं त्यातल्या हजारो लोकांना त्यांनी छावणीमध्ये ठेवलं. त्यातले काही लोक मेलेले आहेत. असं असताना तो प्रयोग त्यांना बाजूला ठेवावा लागलेला आहे. पण इथे तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की बिहारच्या इलेक्शनमध्ये बिहारमध्ये मुस्लिम मतदारसंघ मोठे आहेत आणि त्या ठिकाणी काँग्रेस आणि डावे पक्ष आणि आरजेडी यांना मोठ्या प्रमाणात मतदान होतं. त्यामुळे अल्पसंख्याक मतदार, शेतकरी, कामगार वर्ग यांच्यातल्या 2 कोटी लोकांना CAA आणि NRCचे नियम लागू करून कागद दाखवा, कोणाचे, तुमच्या आई वडिलांच्या जन्मतिथीचे कागद मागणं. आणि तेव्हा लोकांनी जी भूमिका घेतली हम कागद नहीं दिखाएंगे, तेव्हा भारतीय जनता पक्षाची ती मोहीम 19 नंतर बारगळली. आता इथे पुन्हा इलेक्टरल
याद्यांचा रिव्ह्यू घेण्याच्या नावाखाली 2003ची यादी रिवाइज करण्याच्या नावाखाली ऑक्टोबर महिन्यात येऊ घातलेल्या निवडणुकीच्या आधी 3 महिने हे इलेक्शन कमिशन संविधानाला धाब्यावर बसवून पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट जो 1952 साली निर्माण झाला त्याचे सगळे बेसिक नियम धाब्यावर बसून कायद्याचं व्हायोलेशन करणारं अशा तऱ्हेचं काम इलेक्शन कमिशनर ऑफ बिहार करतोय. आणि त्यांना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या सूचना आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन कागद दिखाव आणि कागद दाखवणं. तुम्ही मला सांगा, जे प्रवासी मजदूर असतात, अनेक बिहारी भारतभर काम करतात, त्यांचं वोटिंग कुठे असेल? ते गावी जाऊन वोटिंग करतात. त्यांचे कागदपत्र मिळणं अनेक पुरांमध्ये किंवा कोरोनाच्या काळात आपण बघितलेत, मूळ कागदपत्र न मिळणं हे आणि अल्पसंख्याकांचा प्रश्न नाही, पण प्रवासी मजदूर, देहाडी मजदूर म्हणून आपण ज्याला म्हणतो, यांच्याही बाबतीत आणि शेतकऱ्यांच्याही बाबतीत आई वडिलांचे दाखले कसे असतील त्यांच्याकडे? त्यामुळे अशा तऱ्हेचा आतताईपणा भारतीय जनता पक्षाच्या वतीने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करते. आणि म्हणून संविधानाच्या मूलभूत नागरिकत्वाच्या हक्काला डावलून पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्टला पूर्णपणे पायदळी तुडवून 2 कोटी लोकांना, बिहारच्या नागरिकांना वोटिंग पासून वंचित करण्याचा मोठा डाव आता इलेक्शन कमिशन ऑफ बिहार रचते, असा आरोप ज्ञानेंद्र कुमार, जे चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहेत, यांच्यासमोर 11 पक्षाच्या नेत्यांनी केलाय. आणि तिथे मला आठवतं ते असं की भारतातल्या नागरिकांना, बघा माझं काय म्हणणं आहे, भारतातल्या नागरिकांना 8 नोव्हेंबर 2016ला नोटबंदी नंतर त्यांच्या खिशातली नोट खात्यामध्ये टाकणं, याच्यामध्ये काळा पैसा बाहेर काढू असं म्हणणाऱ्यांनी काळा पैसा सफेद केला. जनतेची नोटबंदी करून त्यांनी स्वतःचे खिसे भरले. हा भाजपचा रोकडा इतिहास आहे. इथे काय होतं, ती नोटबंदी आणि इथे तर बिहारच्या 2 कोटी लोकांची वोटबंदी होते. मी ठामपणे सांगतो की 4.5 कोटी मतदारांमधले जर 2 कोटी मतदारांचा हक्क हिरावून घेणं, हा ज्ञानेश कुमारांच्या आदेशाने बिहारचे इलेक्शन कमिशनर आता जे रोल्स 2003चे आहेत, निवडणूक याद्या दुरुस्त करण्याच्या नावाखाली 2 कोटी लोकांना मतदानापासून वंचित करतात. ही बिहारी नागरिकांची वोटबंदी आहे. तमाम बिहारी मनुष्य भारतात कुठेही काम करत असेल त्याच्या मताचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी सरकार करते, भारतीय जनता पक्ष करतोय. याला काँग्रेस पक्ष आणि 11 पक्षांचा जो इंडिया अलायन्स आहे बिहार मधला, यांचा कडाडून विरोध असेल. पण मनोज झा जे म्हणतात ते बरोबर आहे की संपूर्ण कायदा धाब्यावर बसून हे होत आहे. आणि मी तर स्पष्टपणे म्हणतो की नोटबंदी केली आणि काळा पैसा सफेद करून घेतला, त्याच्यात भारतीय जनता पक्षाने त्याच्या अनेकांनी उखळ पांढरं करून घेतलेलं आहे. तेव्हा होते नोटबंदीमध्ये 17 लाख कोटी, आता 2025 मध्ये आहेत 34 लाख कोटी. इथे मी म्हणतो की 2 कोटी मतदारांना मतदानापासून ऑक्टोबर महिन्यात वंचित करण्याकरता एक मोठा मतदार याद्या पुनर्रचना करण्याच्या नावाखाली लोकांच्या घरात जाऊन जे कागद ते देऊ शकत नाहीत त्या कागदांची मागणी करून त्यांना मतदानापासून वंचित करणं, एवढा मोठा गुन्हा इलेक्शन कमिशन करत आहेत. आणि त्यामुळे वेळ जेव्हा येते तेव्हा हे कायदेच बदलतात. अशा वेळेस भारतातल्या नागरिकांचा जो बेसिक घटनात्मक अधिकार आहे की प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुषाने निवडणुकीत मतदान करणं आवश्यक आहे, इथे मला मतदानाचा अधिकारच हिरावून घेतला जातोय. आणि म्हणून संपूर्ण बिहारची इलेक्शन ही आधीच फिक्स होते आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणूक यादीपासून ते निवडणुकीच्या दिवसापर्यंत त्यांनी फिक्सिंगचे अनेक प्रयोग केले. हे राहुल गांधी जे म्हणतात, आज तमाम भारतातले सगळे नागरिक काँग्रेस पक्षाच्या या वक्तव्याशी आपलं मत बरोबर आहे राहुल गांधी म्हणतात ते हे म्हणणारे आहेत. आणि आता राहुल गांधींनी बिहारचं इलेक्शन कसं फिक्स होते हे सुद्धा सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. राहुल गांधींचं आव्हान हे इलेक्शन कमिशनरला आहे. आणि आता पाहूया की 11 पक्षांचं हे आव्हान ज्ञानेंद्र कुमार कसं हाताळते आणि केंद्र सरकार कसं हाताळते. कारण 21 जुलैपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे. म्हणून मला असं वाटतं की माझं हे विश्लेषण आहे, हे इलेक्शन कमिशनच्या एकूण त्यांचं जे काही वर्तन आहे ते कायद्याला धरून नाही. म्हणून मी नोटबंदी त्यांनी यशस्वी केली, त्यांचा मोठा बक्कळ फायदा झाला. आता वोटबंदी करून 2 कोटी लोकांची त्यांना फिक्स करायचे बिहारचे इलेक्शन, हे बिहारचे नागरिक होऊ देणार नाहीत, हे निश्चित आहे. पण घोडा मैदान जवळ आहे, पाहूया काय होतं. सर, आयोगाच्या आडून प्रत्येक राज्यातल्या विधानसभा निवडणुका लढताना नवनवीन राजकीय खेळ्या भाजप खेळत आहे असं तुम्हाला वाटते? इलेक्शन कमिशन असो किंवा न्यायालय असो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो किंवा सेबी असो, IRD असो
किंवा बँकांचे चेअरमन असोत किंवा LICचे चेअरमन असोत, हे अर्थव्यवस्थेमध्ये प्राईम मिनिस्टर्स ऑफिस आणि फायनान्स मिनिस्टर्स ऑफिस यांचेच आदेश मानतं. आणि आता तरी प्राईम मिनिस्टर्स ऑफिस किंवा संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळावरती नरेंद्र मोदी यांचं वर्चस्व आहे. 11 वर्ष लोकशाहीचा व्यवहार नाहीये, तो एका फॅसिस्ट हुकुमशाहीचा व्यवहार आहे, हे पदोपदी जाणवतं. आणि म्हणून मी असं म्हटलं की संसदीय लोकशाहीची चारही अंग जेव्हा गळून पडलेली आहेत, त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं या चारही अंगांवरती जे वर्चस्व आहे, न्यायालयांमधले निकाल आपण बघतो, माध्यम स्वातंत्र्य संपलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक सारखे विधेयक येत आहेत, UAPA आणि PMLAचा कसा व्यवहार झाला 11 वर्षात हे आपण अनुभवलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांच्या हातात सत्ता जिथे जिथे आहे, केंद्राची सत्ता आहेच 11 वर्ष, काही राज्यात पण सत्ता आहे, त्या ठिकाणी त्या सर्व साधनांचा आणि सत्तेचा चक्क गैरवापर करून पक्ष फोडणं हे तर आता नित्याचं आहे, पण संपूर्ण व्यवस्थाच तोडणं फोडणं हे फॅसिस्ट हुकुमशाहीचं जे लक्षण आहे, ते मला असं वाटतं की निवडणूक आयोग जेव्हा हाताशी येतो तेव्हा रशियातल्या आणि चीनमधल्या निवडणुका जशा मॅनेज असतात, हे जे लोकांना ऐकून माहिती आहे, तसं भारतातल्या आता जवळजवळ सर्वच निवडणुका या मॅनेज कशा कराव्या त्याकरता इलेक्शन कमिशन हाताशी असलं तर शक्य होतं. हे भारतीय जनता पक्षाने केलंय. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचा हा एकूणच लोकशाहीवरती विश्वास नसल्यामुळे ते या मार्गाने जातात. नीटपणे निवडणुका केल्या तर भारतीय जनता पक्षाचं वोट हे फक्त 30% सरासरी आहे. आणि त्यांच्या विरोधात सतत गेल्या 11 वर्षात सुद्धा 70% वोट इंडिया अलायन्स मधले पक्ष हे कोणती असतील ते 70% मतदान त्यांना होतं. आज जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा भारतीय जनता पक्ष प्रणित NDAचा पराभव हा नक्की आहे. जो लोकसभेमध्ये 240 कोटी लोक रोखणं, हे जेव्हा भाजपला 240 कोटी रोखणं हे इंडिया अलायन्सला शक्य झालं. मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष इलेक्शन कमिशनला वापरते आणि तेवढी त्यांच्याकडे सत्ता आहे. म्हणून इलेक्ट्रॉनिक याद्याच बेमालूमपणे बनावट बनवणं आणि बाहेरून म्हणजे EVMचा वापर हा वेगळाच मुद्दा आहे. EVM हॅक करणं हा वेगळाच मुद्दा आहे. इथे याद्याच बनावट बनवणं, बनावट मतदार आणणं आणि त्यांच्याकडून मतदान करून घेणं हे इलेक्शन कमिशन हातात असल्याशिवाय, सत्ता हातात असल्याशिवाय शक्य नाही, हे राहुल गांधींनी दाखवून दिले. आणि त्याचाच प्रयोग जो महाराष्ट्रात झाला, हरियाणात झाला, तो अर्थात आता बिहारमध्ये होतोय असं दिसतंय. एकूणच काय तर निवडणूक आयोगाने भाजपासाठी काम करायचं ठरवलेलं आहे असं चित्र भारतीय मतदार म्हणून मला वाटतं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.